काल Instagram वरती ना मी रील बघत होते आणि रील बघता बघताना मला एका ताईंची रील दिसली. तर त्या ताई ना पब्लिक स्पेसमध्ये व्हिडिओ शूट करत होत्या. म्हणजे त्यांचं व्लॉगिंग वगैरे असेल ते करत होत्या. आणि त्यावेळेस त्यांना एका दादांनी विचारलं, की "ताई तुम्ही पब्लिक स्पेसमध्ये व्हिडिओ शूट करत आहात. तुम्हाला म्हणजे असं वाटत नाहीये का लोकं बघतायत, हसतायत, थोडंसं असं घाबरल्यासारखं नाही वाटत आहे का?" तर त्या ताईंचं उत्तर जेव्हा मी ऐकलं ना, तेव्हा मी एवढी भारावून गेले आणि म्हटलं बस एवढा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये पाहिजे, एवढी हिंमत आपल्यामध्ये पाहिजे, की आपण पब्लिक स्पेसमध्ये जाऊन, पब्लिक प्लेसमध्ये जाऊन व्हिडिओ शूट करता आला पाहिजे आपल्याला. आपल्याला बोलता आलं पाहिजे पब्लिकमध्ये जाऊन. आता इन्स्टासाठी करायला लागला, युट्यूबसाठी करायला? युट्यूबसाठी किती महिने झाले करताय? एक 5-6 महिने झाले. एवढ्या लोकांमध्ये आपण जातोय, डायरेक्ट कॅमेरा ओपन करतोय आणि बोलायला चालू करतोय, नाही काय वाटत. अजिबात कधी नाही. पहिल्यांदा असं कधी काय वाटलं का? सुरुवातीला वाटलं की मला तसं. मग असं वाटलं नाही का लोक काय म्हणतील, बंद करूया? नाही कसं असतंय माहितीये का दादा, आपण व्यवस्थित राहिलं तरी आपल्याला चुकीचंच म्हणते. आपण कोणाचा नाही विचार करायचा. कारण कसं आहे, आज आपल्या घरी काय कमी पडलं तर कोण आपल्याला देऊ शकत नाही, फक्त नावं ठेवणार आहे. ताईंचं म्हणणं असं होतं, की सुरुवातीला त्यांना थोडंसं असं वाटायचं, की लोक बघतायत, लोक हसतायत, की नको व्हिडिओ शूट करायला. पण नंतर हळूहळू समजायला देखील लागलं, की हीच ती लोक आहेत जी लोक आपल्याला नावं ठेवतात, हीच ती लोक आहेत जी लोक आपल्यावरती हसतात आणि हीच ती लोक आहेत जी लोक आपलं घर चालवायला येत नाहीत, आपल्या सुखदुःखामध्ये उभे राहत नाहीत, आपल्या पाठीशी उभे राहत नाहीत. जे काही आहे ते आपल्याला स्वतःला करायचं आहे. आपल्या संसारासाठी, आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या परिवारासाठी आपल्याला उभं राहायचं आहे. मग कितीही लोक हसली, कितीही काहीही बोलली तरी आपल्याला फरक पडता कामा नये. आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे. पण मग कितीही ठरवलं तरी देखील आपल्यामध्ये तो कॉन्फिडन्स का नाही? आपल्यामध्ये ती जिद्द का नाहीये? ती हिंमत का नाहीये? की आपण काहीतरी करवून दाखवू शकतो, आपण काहीतरी करू शकतो. याचं उत्तर एकच आहे, सुरुवात. तुम्ही फक्त सुरुवात करा. तुम्ही सुरुवातीलाच नकारात्मक भावनांचा किंवा नकारात्मकतेचा भडीमार करत गेला ना, की आपल्याकडून नाही होणार, आपल्यामध्ये कॉन्फिडन्सच येणार नाही, लोक आपल्यावरती हसणार आहेत, आपण नाही केलं पाहिजे किंवा आपले नातेवाईक, आपला मित्रपरिवार आपल्याला काय बोलेल, आपल्यावरती हसतील, हा सगळा जर विचार तुम्ही सुरुवातीलाच केला ना, तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही. हे डोक्यामध्ये बांधून घ्या. याची गाठ जी आहे ती बांधून ठेवा. मग सुरुवात करायची कशी किंवा सुरुवात करायची कुठून? सिंपल आहे. मोबाईल उचला आणि मोबाईलवरती व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला सुरुवात करा. मोबाईलवरती बोलायला सुरुवात करा. मोबाईल समोर पकडा आणि बोलायला सुरुवात करा. तुमच्या आयुष्यामध्ये काय घडतं आहे, तुमच्या आजूबाजूला काय घडतं आहे, तुमच्या परिसरात काय घडतं आहे, तुमच्या गावात काय घडतं आहे, तुमच्या शेतात काय होत आहे, हे सगळं जे आहे त्या मोबाईलवरती रेकॉर्ड करायला सुरुवात करा आणि पोस्ट करायला सुरुवात करा. आणि तुम्हाला सोशल मीडियावरती व्हिडिओज टाकायचे आहेत, रील्स टाकायचे आहेत, पोस्ट टाकायचे आहेत, यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारे DSLR कॅमेराची, कोणत्याही प्रकारे एकदम अशा 1 लाख 2 लाख रुपयांच्या कॅमेऱ्याची गरज नाहीये. आपला साधा सिंपल जो साधा कॅमेरा असतो किंवा साधा मोबाईल जो आपल्याकडे असतो ना, त्या कॅमेराने तुम्ही सुरुवात करू शकता. त्या कॅमेराने तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता. जे आता मोठे मोठे युट्यूबर झालेले आहेत ना, त्यांनी देखील एका छोट्या मोबाईलने सुरुवात केलेली आहे युट्यूबची. पण हे करत असताना तुम्ही कोणाचीही कॉपी करू नका. तुम्ही स्वतःचा एक USP तयार करा, स्वतःची एक ओळख तयार करा. कॉपीच्या नादामध्ये लागला ना, की मग झालं, तिथे सगळं संपलं. मग आपण त्या व्यक्तीवरती अवलंबून राहायला सुरुवात करतो. ती व्यक्ती कोणते व्हिडिओज टाकते आहे, ती व्यक्ती कोणते शॉर्ट्स टाकते आहे आणि मग तसंच आपण कॉपी करायला सुरुवात करतो आणि आपल्याला म्हणावं तसं यश मिळत नाही. कारण की ऑलरेडी ज्या व्यक्तीची आपण कॉपी करत आहोत ती असू शकते की त्या फील्डमध्ये किंवा त्या तिच्या निशमध्ये, त्या कॅटेगरीमध्ये प्रो असेल, लोक तिचे व्हिडिओज बघत असतील, लोकांना तिचे व्हिडिओज आवडत असतील आणि म्हणून मग तुम्ही त्यांची कॉपी करायला सुरुवात केली तर त्यांना तो रिझल्ट त्या व्यक्तीमध्ये जेवढा मिळतो आहे तो रिझल्ट तुमच्यामध्ये नाही मिळाला की आपोआपच तुमचे व्ह्यूज येणं बंद होतात, तुमचा रीच जो आहे तो डाऊन व्हायला सुरुवात होते. त्यामुळे कॉपी न करताना स्वतःचा एक USP तयार करा. आता स्वतःचा USP तयार करा म्हणजे नक्की काय करा? तुम्ही डेली व्हिडिओ टाकायला सुरुवात करा. तुमच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्या टाकायला सुरुवात करा. सुरुवातीला थोडं तुम्हाला असं वाटेल की नाही टाकायला पाहिजे, लोक काय विचार करतील किंवा काय होईल. पण तुम्हाला जसे मी सुरुवातीला सांगितलेलं आहे ही लोक जी आहेत ती फक्त आणि फक्त हसायला, नावं ठेवायला, मागे खेचायलाच बनलेली आहेत. आपलं घर आपल्याला चालवायचं आहे. आपल्या मुलाबाळांचं संगोपन आपल्याला करायचं आहे. त्यांच्या दवाखान्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या भविष्यासाठी आपल्याला पैसा उभा करायचा आहे. ही बाहेरची लोक येऊन तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत करणार नाहीत पाठीमागे खेचण्याशिवाय.
पहिला व्हिडिओ टाकल्यावर व्ह्यूज येणार नाहीत, दुसरा टाकल्यावर व्ह्यूज येणार नाहीत, तिसरा टाकल्यावर व्ह्यूज येणार नाहीत, चौथा टाकल्यावर व्ह्यूज येणार नाहीत, पण हळूहळू व्ह्यूज यायला नक्कीच सुरुवात होईल. कसं असतं ना, सुरुवातीला जर भरभरून मिळत गेलं ना, मग त्याची किंमत उरत नाही, त्याची किंमत नाही राहत. आणि सुरुवातीपासूनच जर आपण संघर्ष केला आणि हळूहळू त्याचं आपल्याला यश मिळत गेलं, त्याचं आपल्याला फळ मिळत गेलं ना, मग त्याची गोडी जी आहे ती चाखायची मजाच काही निराळी असते. तुम्ही खूप उदाहरणं बघत असाल, आपल्या मराठीमध्येच खूप सारी अशी लोक आहेत ज्यांनी कोरोना काळामध्ये टिकटॉक वरून सुरुवात केलेली होती आणि आता त्यांच्या बंगले, गाड्या त्यांच्या घरासमोर उभ्या आहेत. का उभ्या आहेत? कारण त्यांनी लोकांचं ऐकलं नाही, त्यांनी आपलं काम करत आहे. आणि त्यावेळेस जर त्यांनी लोकांचं ऐकून व्हिडिओज बनवणं बंद केलं असतं, लोकांचं बघून त्यांना जर असं विचारलं असतं की आपण नाही बनवायला पाहिजे, तर आता ते देखील ज्या परिस्थितीमध्ये त्यावेळेस होते त्याच परिस्थितीमध्ये असते. आणि कोरोनाच्या वेळेस माझी देखील तीच चुकी झाली होती. म्हणजे सुरुवातीला मला टिकटॉक आवडायचं नाही, असं वाटायचं की उगाच काहीतरी चालू आहे त्या टिकटॉक वरती, त्यामुळे मी देखील व्हिडिओज नाही बनवले. पण मला व्हिडिओज बनायला खूप आवडायचं. कदाचित असं होऊ शकलं असतं की त्यावेळेस जर मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली असती तर आता माझी देखील परिस्थिती थोडीशी वेगळी असती. म्हणजे जे काही आता मी युट्यूब मध्ये आहे त्या मानाने थोडंफार तरी बेटर पोझिशन मध्ये मी असते. म्हणूनच सांगते, लोक हसतील तर हसू द्या, व्ह्यूज कमी येतील तर येऊ द्या, पण काम करायला सुरुवात करा, कन्सिस्टन्सी ठेवायला सुरुवात करा, रोज एक व्हिडिओ टाकायला सुरुवात करा. हळूहळू तुमचा ऑडियन्स वर्ग बनत जाणार आहे, तुमचे सबस्क्रायबर्स बनत जाणार आहे, तुमची ओळख तयार होणार आहे. आणि मग एक दिवस नक्कीच असा येणार आहे ज्या वेळेस तुम्ही युट्यूब मध्ये एक सक्सेसफुल क्रिएटर म्हणून ओळखले जाणार आहात. आणि जर लढाई जिंकायची असेल तर तुम्हाला मैदानात उतरावं लागेल. मैदानात उतरल्याशिवाय लढाई कशी जिंकणार? तसंच आहे, जर तुम्हाला युट्यूब मध्ये सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला थोडेफार तरी परिश्रम करावेच लागणार. विदाऊट परिश्रम, विदाऊट हार्ड वर्क तुम्हाला युट्यूब मध्ये कोणीही काहीही देणार नाही. तुम्हाला मी एक स्ट्रॅटर्जी सांगते. तुम्हाला युट्यूब मध्ये करिअर करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमची कॅटेगरी निवडा, तुमचे निश निवडा, आठवड्याचे तुमचे व्हिडिओज तयार ठेवा. आता AI आलेला आहे, ChatGPT आहे, जेमिनाय आहे, त्यांच्याकडून तुम्ही पूर्ण आठवड्याची, पूर्ण महिन्याची स्क्रिप्ट घेऊ शकता. ती तयार ठेवा, टाइम टेबल करा, व्हिडिओज शूट करा. हायफाय कॅमेऱ्याची गरज नाहीये. फक्त व्हिडिओ शूट करताना एक लक्षात ठेवा की कॅमेऱ्याची लेन्स नेहमी पुसत जा. हो, पण तुम्हाला एक माईक घ्यावा लागेल, कारण की व्हिडिओ क्वालिटी जरी एवढी क्लिअर नसली ना तरी देखील तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. आणि ज्या वेळेस तुमचा आवाज लोकांपर्यंत क्लिअर पोहोचतो त्यावेळेस लोक तो व्हिडिओ बघण्यामध्ये अजून जास्त इंटरेस्ट दाखवतात. त्यामुळे तुम्ही एका माईक मध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. माईक देखील एकदम हायफाय घेण्याची गरज नाहीये. 700-800 मध्ये तुम्हाला अशा प्रकारचा माईक मिळून जाईल. माईक मध्ये थोडंफार इन्व्हेस्ट करा, बाकी तुम्हाला कुठेही इन्व्हेस्ट करायची गरज नाहीये. आणि सगळ्यात शेवटी एवढंच सांगणार आहे, तुमची आजची स्ट्रगल उद्या कोणाचं दुसऱ्याचं इन्स्पिरेशन बनणार आहे. तुमची आजची स्ट्रगल तुमचं स्वतःचं उद्या आर्थिक उत्पन्नाचा एक स्रोत बनणार आहे. जर खरंच तुम्हाला तुमचं फ्युचर बदलायचं असेल तर आजपासूनच हे चॅलेंज एक्सेप्ट करा. रोज एक डेली व्हिडिओज टाकायला सुरुवात करा. लोक काय म्हणतील, काय करतील, हसतील, पडतील, बाजूला ठेवा. हे सगळं काम करायला सुरुवात करा. स्वतःचं इन्स्पिरेशन बनवा, कॉन्फिडन्स गेन करायला सुरुवात करा. आणि नंतर मॅजिक बघा की कशा प्रकारे तुम्ही सोशल प्लॅटफॉर्म वरती एक इन्स्पिरेशन बनत आहात. आणि कमेंट मध्ये लिहा की आजपासून मी हे चॅलेंज स्वीकारत आहे, आणि सुरू करा तुमची जर्नी. चला तर मग हा व्हिडिओ थोडासा मोटिवेशनल, इन्स्पिरेशनल वाटला असेल तर एक लाईक द्या व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप देखील द्या, कारण की तुमच्यापर्यंत मी असेच इन्स्पिरेशनल, मोटिवेशनल, महत्वाचे व्हिडिओज जे आहेत ते नेहमी आणत असते. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.